मंडळी, मुस्लिमांनी दानधर्म केलेल्या अर्थात वक्फच्या लाखो कोटी रुपये किमतीच्या जमिनीचं आता नेमकं काय होणार आहे, हा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेला जातोय। सरकारनं आणलेल्या कायद्याला एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा असं नाव दिलं गेलं। त्याचा शॉर्ट फॉर्म काय माहिती आहे? उम्मीद। पण हे उम्मीद कुणासाठी आहे आणि ती कशासाठी आहे, या प्रश्नावर देशभर चर्चा झडतीये। हे मान्यच आहे की लाखो कोटींची संपत्ती असलेला मुस्लिम इथं प्रचंड गरीब आहे। देशातील इतर धर्माच्या तुलनेत मुस्लिमांची केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती चिंताजनक असल्याचं सच्चर समितीनं सांगून टाकलंय। पण इतकी प्रचंड संपत्ती गाठीशी असून सुद्धा मुस्लिमांचा उत्कर्ष का झाला नाही, हा प्रश्न कायम चर्चेला जातो। पण हा उत्कर्ष आता सरकार वक्फच्या जमिनीच्या माध्यमातून करणार आहे का, की गरीब मुस्लिमांना चुचकारून त्यांना जवळ करण्याचं हे राजकीय हित साधलं जाणार आहे? छोट्या छोट्या कारणावरून मुस्लिमांना टार्गेट केलं जात असताना मुस्लिमांचा अचानक इतका पुळका कसा आला, असा सवाल विरोधक विचारतायत। दुसऱ्या बाजूला मुस्लिमांमधल्या गरिबांना आणि महिलांना दीर्घकाळ बाजूला ठेवलं गेलं। या कायद्याने त्यांना आवाज आणि संधी मिळणार आहे असं सांगितलं जात आहे। सामाजिक आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासासाठी देशाच्या सामूहिक प्रयत्नातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले। नेटवर्क 18च्या कार्यक्रमात त्यांनी हे सांगितलं। पण सरकारच्या सुरात सूर काही मुस्लिम संघटना सुद्धा अडवत आहेत। ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवींनी कायद्याचं स्वागत केलंय। नव्या कायद्यानं देशातील गरीब मुस्लिमांच्या आयुष्यात जबरदस्त इन्क्लाब येईल असं ते म्हणाले। पण अनेकांना हे पटत नाहीये। त्यांचा सरकारच्या हेतूवरच संशय आहे। काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदी केली, काय झालं? भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल आणलं, काय झालं? असे सवाल विचारले जात आहेत। वक्फच्या जमिनीतून सरकारला गरीब मुस्लिमांचा नाही तर उद्योगपतींचा उद्धार करायचा आहे असा आरोप विरोधक करतायत। त्यामुळे वक्फ कायद्याची ही उम्मीद मुस्लिमांचं भविष्य घडवणारी मोदींची सौगात आहे की सत्ताधाऱ्यांचं राजकारण चमकवणारी ही सौगात आहे? प्रश्न अनेक आहेत। चला चर्चा करूया, पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट। वक्फची खेळी, मुस्लिमांमध्ये दुफडी। वक्फ सुधारणा गरीब मुस्लिमांसाठी, विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधानांचं उत्तर। मुस्लिम समाज के हित में एक शानदार कानून बनाने के लिए बधाई देता। भाजपला मुस्लिम मतांची सौगात मिळणार? केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता वक्फ कायद्यात बदल होणार आहे। पण केंद्र सरकारच्या या निर्णयावरून देशात राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांसह काही मुस्लिम संघटना सरकार विरोधात सूर आळवतायत। या विरोधकांना मोदींनी नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमधून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। वक्फ कायद्यातील सुधारणा गरीब मुस्लिमांच्या हिताच्या असल्याचा दावा मोदींनी केला। जो कानून न्याय के लिए था वो डर का कारण बन गया। ये कैसा कानून था साथियों? मैं देश की संसद को सर्व समाज के हित में, मुस्लिम समाज के हित में एक शानदार कानून बनाने के लिए बधाई देता। आधी ईद निमित्त सौगात आणि आता वक्फ सुधारणांच्या माध्यमातून भाजपनं मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। त्याचं कारण आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यात मुस्लिम मतांचा टक्का आहे। देशात एकूण मतदारांमध्ये 14% मुस्लिम मतदार आहेत। केरळ, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यात हा टक्का जवळपास 25% इतका आहे। उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांचा टक्का 20% आहे, तर बिहारमध्ये 17% आहे। देशात 35 असे जिल्हे आहेत जिथं मुस्लिमांची संख्या 30% किंवा त्याहून अधिक आहे। लोकसभेच्या 543 पैकी 183 मतदारसंघ असे आहेत जिथं मुस्लिमांची संख्या 11% आहे। मुस्लिम मतदार हे एकगठ्ठा मतदान करतात हा इतिहास आहे। असंच काहीसं लोकसभा निवडणुकीत दिसलं
आणि बहुतांश मुस्लिम मतदारांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला साथ दिली. काँग्रेसला मिळणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये 5% तर इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांच्या मुस्लिम मतांमध्ये तब्बल 23% वाढ झाल्याचं दिसलं. याच एकसंध मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी आता भाजपनं गरीब आणि श्रीमंत अशी दुफळी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होतोय. भारत पाकिस्तान फाळणीवरून मोदींनी श्रीमंत आणि गरीब असा फाळणी करत गरीब मुस्लिम मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. अलग देश का विचार सामान्य मुस्लिम परिवारों का नहीं था, बल्कि कुछ कट्टरपंथियों का था, जिसको कांग्रेस के कुछ नेताओं ने खाद पानी दिया ताकि वे सत्ता के अकेले दावेदार बन सके. एकीकडे काँग्रेसच्या मुस्लिम लांगुल चालनावर घणाघात करताना मोदींनी वक्फ सुधारणे आडून गरीब मुस्लिम मतदारांना लक्ष्य केलं. भाजपची ही रणनीती विरोधकांच्या काही पचिनी पडत नाहीये. वक्फ बोर्डाची जमीन जे आहे ते आहे मुस्लिम समाजातली आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुमची जागा आम्ही घेणार, ते विकणार, किंवा आमचे मोठे जे जवळचे लोक आहे, जे बडे बडे उद्योगपती आहेत त्यांना देणार, आणि त्या पैशातून तुम्हाला विकासच करायचं होतं तर तुम्ही आम्हाला आता हे उत्तर द्या की किती वर्षापासून आपण पंतप्रधान आहे या देशाचे, प्राईम मिनिस्टर, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे, मग काय काय विकास केलं तुम्ही? प्रत्येकाची पॉलिसी असते, तो त्या त्या पद्धतीने वाटतो. दोन्ही दिवस मोठं डिबेट झाले, दोन्ही बाजूनी त्यांचे प्रश्न, डेटा. मी तुम्हाला विनंती करीन की आवर्जून 2-3 भाषणं ही तुम्ही टेक्निकल म्हणून समजून घेण्यासाठी ऐकली पाहिजेत, एक अकॅडमिक पर्पज म्हणून, जे दूध का दूध पाणी का पाणी. वक्फ सुधारणा विधेयकाला थेट गरीब मुस्लिमांच्या हिताचा धागा जोडत पंतप्रधान मोदींनी वक्फ सुधारणांचं कौतुक केलं. पण केंद्र सरकारचा हा दावा मुस्लिमांना खरंच मान्य होतो का? वक्फ सुधारणा कायदा भाजपसाठी मुस्लिम मतांची सौगात बनतो का? हे येणाऱ्या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.